कल्याणमध्ये 2 कथित पत्रकारांचा कारनामा। महिलेला गुंगीचा औषध टाकलेला केक खायला घालत आळीपाळीने केला बलात्कार। स्पा सेंटर मधील महिलेवर अत्याचार, एकाला अटक तर दुसरा फरार। स्पा सेंटर मध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर दोघा मित्रांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे। आधी दोघांनीही स्पा सेंटर मध्ये जाऊन महिलेशी ओळख वाढवली। त्यानंतर त्याच ओळखीचा फायदा घेत महिलेचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने कार मध्ये बोलावून गुंगीचा औषध घातलेला केक खाऊ घातला आणि त्यानंतर त्या महिलेवर एकामागून एक दोघांनीही अत्याचार केला। हा अत्याचार करणारे नराधम नेमके कोण? चला तर आज जाणून घेऊया या घटनेमागचे हे 2 अपराधी चेहरे कोण आहेत ते। हे आहेत स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारे भामटे। कथित पत्रकार रवी अर्जुन पवार, वय वर्ष 40, राहणार आशेळेपाडा, VTC ग्राउंड रोड, उल्हासनगर आणि मित्र कथित पत्रकार हिरालाल केदार, वय वर्ष 55, राहणार नांदिवली टेकडी, डोंबिवली पूर्व। हाच आहे तो पाहिजे आरोपी रवी पवार आणि हाच आहे तो अटक आरोपी हिरालाल केदार। घडलेल्या घटनेनंतर त्या महिलेला त्या दोघांनीही धमकी दिली की जर कोणाला काही सांगितले किंवा पोलिसात तक्रार केली तर घरातील व्यक्तींना मारहाण करू। त्यामुळे त्या महिलेने कुठेही तक्रार केली नव्हती। तरी देखील आरोपी रवी पवार एवढ्यातच न थांबता त्या महिलेला 2 वेळा रस्त्यात अडवून परत शरीर सुखाची मागणी केली। जर मागणी मान्य केली नाही तर आधी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करू अशी धमकी देऊ लागला। त्यामुळे महिलेने घाबरून पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी रवी पवार व हिरालाल केदार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यातील हिरालाल केदार याला अटक केली असून भामटा रवी पवार फरार झाला आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या वॉन्टेड आरोपीचे तसे कारनामे तर खूप आहेत। रवी पवार या कथित पत्रकाराने पोलिसांना टार्गेट करून त्यांच्या बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांची देखील प्रतिमा मलिन करण्याचे काम जनमानसामध्ये केले आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे अवैध धंदे चालू असल्याच्या खोट्या पोस्ट X वर त्याने केलेल्या आहेत। तसेच हा रवी अर्जुन पवार आणि त्याचा सहकारी हिरालाल केदार यांनी कल्याण, डोंबिवली, ठाणे, वाशी येथे उच्छाद मांडलेला असून छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे काम देखील केले असल्याचे समजते। रवी अर्जुन पवार याच्यावर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे कोळशीवाडी पोलीस स्टेशन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, तलासरी पालघर पोलीस स्टेशन, हिल लाईन पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे देखील समजते। पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या या दुकडीला आता पोलिसांनी खाकीचा खाक्यात दाखवलाच पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।